लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नांदेडमध्ये महिला मजुरांचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला। 8 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। बातमी आहे नांदेड येथून। नांदेडमध्ये अपघातांची एक मोठी दुर्घटना घडली असून नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे। यामुळे तब्बल 8 जणांचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नांदेड परिसरातील आलेगावमधील कांचननगर या ठिकाणी धक्कादायक घटना घडली आहे। सकाळी 7च्या सुमारास ही घटना घडली। हिंगोली जिल्ह्यातील काही महिला मजूर यांना हळद काढणीसाठी एक ट्रॅक्टर जात होता, मात्र त्या ट्रॅक्टर चालकाला विहिरीचा अंदाज आला नाही, त्यामुळे ट्रॅक्टर थेट विहिरीत जाऊन कोसळला। या विहिरीत पाणी असल्याने अनेक महिला यात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे। या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे। या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सध्या या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। या बचाव कार्यादरम्यान काही महिलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे। या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे। यातील 3 महिलांना पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं आहे, मात्र ट्रॅक्टर, ट्रॉली आणि काही महिला या विहिरीतच आहे। त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या सर्व महिला हिंगोलीतील वसमत तालुक्यातील भुज गावात राहणाऱ्या आहेत। यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी 7 ते 7:30 या दरम्यान घडली। सध्या या भागात पाऊस सुरू आहे, यामुळे ट्रॅक्टरचे टायर स्लिप झाल्याने ही घटना घडली आहे। यानंतर आम्ही लगेचच यातील काही महिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला। त्यातील 2 महिलांना वाचवण्यात आम्हाला यश आलं आहे। त्या महिला विहिरीतून बाहेर आल्यानंतर इतरांना बाहेर काढा असे सांगत होत्या। पाऊस पडल्याने ट्रॅक्टर स्लिप झाला। यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर विहिरीत पडला। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी परवेज खान, नांदेड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.